नमस्कार. मी डॉक्टर S.S. खोत, वाणिज्य विभाग प्रमुख, पाटपनाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. TY.BCom कॉमर्स पेपर नंबर 6. विषयाचं नाव आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मानवी संसाधन व्यवस्थापन. या विषयाची आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती घेणार आहोत. हा विषय एकूण 4 भागामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक भागाचे 3 उपविभाग केलेले आहेत. प्रत्येक उपविभागाची थोडक्यात माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. आपण पहिला भाग लक्षात घेऊ. पहिल्या भागाचं नाव आहे मानवी संसाधन व्यवस्थापन. कोणताही व्यवसाय असेल, व्यवसायाचं यश हे त्या व्यवसायातील असणाऱ्या कर्मचाऱ्यावरच अवलंबून असते. म्हणजेच व्यवसायातील कर्मचाऱ्यांची गुणवत्ता, व्यवसायातील कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन व व्यवसायातील कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. म्हणून मानवी घटकास व्यवसायाची संपत्ती मानली जाते. व्यवसायामध्ये जे 5M आहे, यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे मॅनपॉवर, नंतर आहे मनी, मटेरियल, मशिनरी व मार्केट. यामधील पहिला जो घटक आहे तो म्हणजे मॅनपॉवर. हा घटक जेवढा सक्रिय असेल तेवढ्याच पद्धतीनुसार बाकीचे सर्व घटक सक्रिय व कार्यक्षम राहतात. म्हणून व्यवसायाची यशस्वीता ही प्रामुख्याने मानवी संसाधनावरच अवलंबून आहे. या मानवी संसाधनाच्या दृष्टीने व्यवसाय जे व्यवस्थापन करतं त्यास आपण मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हणतो. या मानवी संसाधन व्यवस्थापनाची व्याख्या नेमकी काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटनी त्याची व्याख्या अशी केलेली आहे. मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे उपक्रमातील मानवी घटकाला हाताळण्याची जबाबदारी असणाऱ्या विशिष्ट वर्गाचे कार्य तसेच तज्ज्ञ म्हणून या कामासाठी ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या कार्याचे विवेचन होय. व्यवसाय लहान असो, मध्यम असो किंवा मोठा असो, सर्वच व्यवसायाला मानवी संसाधन व्यवस्थापन हे महत्त्वाचे ठरते. प्रामुख्याने मध्यम व मोठ्या व्यवसायामध्ये ह्युमन रिसोर्स म्हणजे HR हा स्वतंत्ररित्या विभाग कार्यरत असतो. या विभागातर्फे मानवी संसाधनाच्या अनुषंगाने कायमस्वरूपी कार्ये केली जातात. आता आपण मानवी संसाधन व्यवस्थापनाची कार्य लक्षात घेऊ. एकूण आपण 12 कार्य लक्षात घेणार आहोत. पहिलं कार्य आहे मनुष्यबळ नियोजन. प्रत्येक व्यवसायाला आगामी काळात मनुष्यबळ किती लागणार आहे, कशी लागणार आहे, कशा पद्धतीने लागणार आहे या दृष्टीने नियोजन करावे लागते. कारण व्यवसायातील काही कर्मचारी हे रिटायर होत असतात, काही कर्मचारी व्यवसाय सोडून जात असतात, तसेच काही वेळा व्यवसायाचे उत्पादन वाढवायचे असते. अशा वेळी योग्य वेळी योग्य मनुष्यबळ आवश्यक असते आणि हे मनुष्यबळ मिळवून देण्याच्या दृष्टीने नियोजन महत्त्वाचं असतं. हे नियोजन मानवी संसाधन व्यवस्थापनाकडून केले जाते. त्यानंतर 2 नंबरचे कार्य आहे मनुष्यबळ मिळवण्याचे कार्य. केवळ मनुष्यबळ नियोजन करून चालत नाही, तर ते मनुष्यबळ मिळवण्यासाठी व्यवसायाला भरती व निवड प्रक्रिया करावी लागते. मग भरती कशी करावयाची, ती अंतर्गत करावयाची की बहिर्गत स्वरूपाची करावयाची? कारण अंतर्गत भरतीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. बहिर्गत भरतीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तसे निवड प्रक्रिया करताना जे वेगळे टप्पे करावे लागतात ते टप्पे देखील हे क्रिटिकल स्वरूपाचे असतात. म्हणून योग्य अशा पद्धतीनुसार व्यवसायाला मनुष्यबळ मिळवण्याचे कार्य मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावे लागते. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे बढती किंवा कार्यनिर्धारणाचे कार्य. व्यवसायामध्ये जो मनुष्यबळ असतो, काही ठराविक अंतराने त्याच्या अनुभवानुसार व त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला बढती ही द्यावी लागते. बढती दिल्यानंतर त्याचं पद हे दुसरं होतं, साहजिकच त्याचे अधिकार वाढतात, जबाबदारी वाढते. मग बढती कोणाला द्यायची, कशा पद्धतीने द्यायची, बढतीचे निकष नेमके काय, हे सर्व ठरवण्याचे काम मानवी संसाधनाचे असते. त्यानंतर 4थं कार्य आहे कार्य मूल्यमापन, ज्याला आपण कर्मचारी मूल्यमापन असं म्हणतो. व्यवसायामध्ये कर्मचारी घेतल्यानंतर ठराविक अंतराने त्याचे मूल्यमापन हे करावेच लागते. मूल्यमापन हे कदाचित काही वेळा एका आठवड्यात होऊ शकते, काही वेळा ते वार्षिक योजना देखील असू शकते. मग हे मूल्यमापन कसे करावायचे? परंपरागत पद्धतीनुसार करावायचे,
नवीन पद्धतीचा वापर करावा याचा. मग अशा वेळी ह्या मूल्यमापनाच्या अनुषंगाने जी काही सर्व कार्य आहेत ही मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावी लागतात, कारण मूल्यमापनानुसारच त्या संबंधित कर्मचाऱ्याला आर्थिक व आर्थिकेतर सेवा सुविधा किती द्यावयाचे हे ठरवले जाते. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे प्रशिक्षण. प्रशिक्षण म्हणजे ज्ञान आणि कौशल्य यात वाढ करण्याची असणारी क्रिया होय. व्यवसायामध्ये कर्मचारी ज्यावेळी रुजू होतो त्यावेळी त्याला व्यवसायाच्या अनुषंगाने प्रशिक्षण हे द्यावं लागतं. त्याचबरोबर काही दिवसानंतर किंवा वेळोवेळी ज्यावेळी तंत्रज्ञानात बदल होतो त्यावेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण हे द्यावंच लागतं. मग हे प्रशिक्षण कसे द्यावायचे, कशा पद्धतीने द्यायचे या दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे प्रशिक्षणाचे धोरण ठरवणे, प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे कार्य मानले जाते. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे करिअर विकास. प्रत्येक व्यवसायातील असणारा कर्मचारी त्याची काही वैयक्तिक उद्दिष्टे असतात. ही वैयक्तिक उद्दिष्टे व त्याची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापनाकडून त्याला पाठिंबा द्यावा लागतो. हा जर पाठिंबा दिला तर व्यवसायातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्याकडे असणाऱ्या क्षमतांचा परिपूर्ण विकास होतो. मग करिअर विकास कसा करायचा, कशा पद्धतीनुसार करायचा हे ठरवण्याचे काम मानवी संसाधनाचे आहे. त्यानंतर आहे अभिप्रेरणेचे कार्य. कर्मचारी उत्साहाने, प्रामाणिकपणे व निष्ठेने व्यवसायात जर काम करावे असे वाटत असेल तर त्यास योग्य अशा पद्धतीनुसार आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणा वेळोवेळी द्याव्याच लागतात. मग ह्या प्रेरणा नेमक्या कशा द्यायच्या, कशा पद्धतीने द्यायच्या, त्या नेमक्या कोणाला द्यायच्या. कारण आर्थिक प्रेरणा द्यायच्या असतील तर त्याचा बोजा व्यवसायाला सहन करावा लागतो. आर्थिकेतर प्रेरणा द्यावायच्या असतील तर त्याचा देखील वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. ह्या प्रेरणा देण्याच्या अनुषंगाने मानवी संसाधन व्यवस्थापनाला चांगल्या पद्धतीने काम करावे लागते. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे कामगार कल्याण योजना. व्यवसायामध्ये जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याच्या विकासाच्या अनुषंगाने काही वेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजना देखील ठरवणे आणि त्या योजनांच्या अनुषंगाने पूर्तता करणे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे कार्य आहे. प्रामुख्याने मेडिकल, विमा, कॅन्टीन, पाळणाघर, करमणुकीची साधने, वाहतुकीच्या योजना या संदर्भात योजना ह्या द्याव्या लागतात. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे कर्मचारी संबंध. व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात त्यांचा वेळोवेळी वेगळ्या सहकार्याशी संबंध येतो, वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंध येतो, वेगळ्या विभागातील कर्मचाऱ्याशी संबंध येतो. अशा वेळी त्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत योग्य अशा पद्धतीने मानवी संबंध असावे लागतात. हे मानवी संबंध चांगल्या पद्धतीने असतील तर व्यवसायातील औद्योगिक संबंध चांगले राहतात, औद्योगिक कलह मिटवता येतात. त्याचबरोबर व्यवसायामध्ये वादविवादाचे प्रमाण जे आहे ते कमी होऊ शकते. म्हणून कर्मचारी किंवा मानवी संबंध चांगले ठेवणे हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे कार्य मानले जाते. त्यानंतर 10 नंबरचा मुद्दा आहे निगा राखण्याचे कार्य. कोणताही कर्मचारी किंवा मानवी साधन संपत्ती ही व्यवसायाच्या दृष्टीने एक प्रकारे संपत्ती असते. साहजिकच त्या संपत्तीची निगा राखण्याचे कार्य देखील मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावे लागते. मग निगा कशी राखता येईल तर प्रामुख्याने जो मानवी घटक आहे त्या मानवी घटकाला सुरक्षा देता येईल, मानवी घटकाची वेळोवेळी वैद्यकीय परीक्षा घेता येईल, वैद्यकीय वेगळ्या सेवा सुविधा त्याला देता येईल, आरोग्याच्या अनुषंगाने त्याला सेवा सुविधा देता येते. त्यानंतरचा 11 नंबरचा घटक आहे तो म्हणजे सामूहिक सौदेबाजी. व्यवसायामध्ये जे वेगळे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतात. ह्या मागण्या प्रामुख्याने कर्मचारी संघटनेमार्फत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मग अशावेळी मानवी संसाधन व्यवस्थापनाला कर्मचारी संघटनाशी वेळोवेळी चर्चा करावी लागते, विचारविनिमय करावा लागतो. म्हणजेच त्यांच्या तक्रारीचे, त्यांच्या मागण्यांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न मिटवण्याचे काम मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावे लागते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे संशोधन. व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात ते सर्व कर्मचारी कायमस्वरूपी काम करताना त्या कर्मचाऱ्यांची वर्तणूक नेमकी कशी आहे, त्यांचे मनोधैर्य कसं आहे, त्यानंतर त्यांना कामाचे समाधान मिळते का, त्यानंतर त्यांची हालचाल कशी आहे या संदर्भात योग्य अशा पद्धतीनुसार सातत्यानं संशोधन करण्याचं काम हे मानवी संसाधन व्यवस्थापनाचं आहे. यानंतर पुढचा घटक आपण लक्षात घेऊ तो म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ HRM. कर्मचारी किंवा मानवी संसाधन ही व्यवसायाची संपत्ती असते. धीरूभाई अंबानी यांनी 1995 मध्ये आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या मनुष्यबळासंदर्भात एक वाक्य असं म्हटलं होतं की आमच्या
व्यवसायातील कर्मचारी किंवा मनुष्यबळ हा आमच्या व्यवसायाचा एक प्रकारे कणा आहे, म्हणूनच आम्ही आज जागतिक पातळीपर्यंत पोहोचलो आहे. तर मग मानवी संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व नेमके काय आहे, हे महत्त्व आपल्याला वेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे योग्य मनुष्यबळ विकसित करणे. मानवी संसाधन व्यवस्थापनाद्वारे व्यवसायातील जे मनुष्यबळ असतं त्या सर्व मनुष्यबळांना विकासाची चांगल्या पद्धतीनं संधी उपलब्ध करून देते. त्यांचं वेळोवेळी मूल्यमापन केलं जातं, त्यांना भरतीची संधी उपलब्ध करून दिली जाते, त्यांना बदलीची संधी उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे मनुष्यबळामध्ये ज्या काही क्षमता असतात त्या क्षमतांचा विकास केला जातो, म्हणजे मनुष्यबळाचा विकास केला जातो. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे मानवी बळाचा उपयोग. व्यवसायामध्ये केवळ मानवी साधन संपत्ती असून चालत नाही, तर त्याचा 100% उपयोग होणं अपेक्षित आहे. ज्या व्यवसायामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आहे त्या व्यवसायातील मानवी घटकाचा उपयोग हा मॅक्झिमम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी घटकास अभिप्रेरणा. ज्या व्यवसायामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन चांगलं आहे त्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व आर्थिकेतर चांगल्या पद्धतीने सेवा सुविधा देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला जातो. म्हणजे कुठलाही कर्मचारी असमाधानी राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले जातात. म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यास काम करण्यास एक प्रकारे उत्साह येतो. हा उत्साह अभिप्रेरणा दिल्यामुळे येतो. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्दिष्टांची पूर्तता. व्यवसायामधील प्रत्येक कर्मचाऱ्यांची काही उद्दिष्टे असतात. ही उद्दिष्टे व्यवसाय म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन हा पूर्ण करतोच. म्हणजे कर्मचाऱ्यांची उद्दिष्टे तर पूर्ण होतातच, त्या उद्दिष्टाबरोबर व्यवसायाची उद्दिष्टे देखील वेळोवेळी पूर्ण होतात. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे वरिष्ठ कनिष्ठ योग्य संबंध. जर मानवी संसाधन व्यवस्थापन चांगलं असेल तर व्यवसाय अंतर्गत संघटनात्मक वातावरण चांगले राहते, मानवी संबंध चांगले राहतात, व्यवसायातील एक प्रकारे कार्यसंस्कृती विकसित होते, औद्योगिक संबंध चांगले होतात, संप, टाळेबंदी, घेराव, तक्रारी याचे प्रमाण कमी होते. साहजिकच याचा परिणाम वरिष्ठ आणि कनिष्ठ यांचे संबंध चांगले राहण्यामध्ये होतो. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे उत्पादकतेत वाढ. व्यवसायामध्ये जे 5 एम आहे यामध्ये मॅनपॉवर, मनी, मटेरियल, मशिनरी आणि मार्केट. ज्या व्यवसायामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन चांगले आहे त्या व्यवसायात या 5 एमचा पुरेपूर वापर केला जातो. साहजिकच कार्यक्षमता आणि उत्पादकता ही त्या व्यवसायाची निश्चितपणाने वाढते. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे बदलत्या व्यावसायिक पर्यावरणाला सामोरे. प्रत्येक व्यवसाय म्हटलं की आव्हानंही येतातच. ही आव्हानं मोठ्या प्रमाणात काही वेळा व्यवसायाला येऊ शकतात. या आव्हानांना सामोरं जाण्याचं काम हा प्रामुख्याने मानवी संसाधन हा घटकच करतो. मग हे सामोरं जाण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करण्याचं काम हे मानवी संसाधन व्यवस्थापनाकडून चांगल्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे एकीच्या भावनेत वाढ. व्यवसायामध्ये मानवी संबंध चांगले टिकवण्याच्या दृष्टीनं मानवी संसाधन व्यवस्थापन कार्य करतं. औद्योगिक कलह होणार आहेत या दृष्टीने प्रयत्न केले जातात, योग्य संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. साहजिकच व्यवसायामध्ये जे काही वेगळे प्रकारचे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये एकी ही वाढत जाते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक व राष्ट्रीय महत्त्व. यामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन जर चांगलं असेल तर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न चांगल्या पद्धतीने होतात, आर्थिक विकास वेगानं होईल या दृष्टीने प्रयत्न होतात, व्यवसायातील नैसर्गिक साधनांचा परिपूर्ण वापर होईल या दृष्टीने प्रयत्न होतात, तसेच राहणीमान दर्जात वाढ होईल या दृष्टीने प्रयत्न होतात. म्हणजे व्यवसायातील मानवी संसाधन व्यवस्थापन जर चांगलं असेल तर निश्चितपणानं व्यवसायाला, समाजाला व राष्ट्राला त्याचे फायदे दिसून येतात. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापन व डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन यातील फरक. सर्वप्रथम आपण डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय हे लक्षात घेऊ, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. प्रामुख्याने 1990 नंतर या संकल्पनेचा जन्म झाला. स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी मानवी घटकाच्या दृष्टीने आजच्या काळामध्ये डावपेच आखणं हे महत्त्वाचं आहे. व्यवसाय उद्दिष्टे साध्य करण्याच्या अनुषंगाने
मानवी संसाधनाच्या दृष्टीने व्यूहरचना ही आखावीच लागते. यासाठी डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन ही संकल्पना महत्त्वाची आहे. मग डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? तर त्याची संकल्पना अशी आहे: मानवी घटकाच्या योजना व व्यवसायाची असणारी धोरणे यांचा असणारा संबंध यालाच आपण डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन असे म्हणतो. पूर्वीच्या काळी व्यवसायामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापन होतच, आताही आहे. फक्त आता डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन लक्षात घेतलं जातं. म्हणून आता आपण पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापन व डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन यातील फरक काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊ. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे उपयुक्तता. यामध्ये प्रामुख्याने मानवी संसाधन व्यवस्थापन जे पारंपरिक स्वरूपाचं होतं ते फक्त लहान उद्योगासाठीच उपयुक्त आहे. डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन जे आहे हे प्रामुख्याने मध्यम व मोठ्या उद्योगासाठी उपयुक्त आहे. 2 नंबरचा फरक आहे मानवी संसाधन व्यवस्थापकाची जबाबदारी. पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये मानवी संसाधन व्यवस्थापकाची जबाबदारी ही कामगार आणणे व त्याची निवड करणे इतपतच जबाबदारी होती. पण सध्या डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये या घटकाबरोबरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा देणे, त्यांना नेतृत्व देणे, कर्मचारी टिकवणे या गोष्टींची जबाबदारी ही मानवी संसाधन व्यवस्थापकाला घ्यावी लागते. त्यानंतर 3 नंबरचा फरक आहे प्राथमिक स्वरूप. पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये भरती व पदमुक्तता एवढंच स्वरूप हे होतं. पण सध्याचं डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन जे आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती आहे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आहे, बढती आहे, वेतन आहे, पदोन्नती आहे, बक्षीस आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर 4 नंबरचा फरक आहे विशेष नियम. पारंपरिक मानवी संसाधनामध्ये भरती आणि निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचे विशेष नियम नव्हते. पण सध्याच्या डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षण, बढती, वेतन, पदोन्नती, बक्षीस या सगळ्या संदर्भात नियमावली ही तयार केलेली आहे आणि विशिष्ट नियमानुसारच कार्य करावे लागते. त्यानंतर आहे 5 नंबरचा फरक आहे उद्दिष्टे. पारंपरिक मानवी संसाधनामध्ये कंपनीची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. परंतु डावपेचात्मक मानवी संसाधनामध्ये कंपनीची उद्दिष्टे साध्य केली जातातच, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची देखील उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. 6 नंबरचा फरक आहे अभिप्रेरणा. पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांना अभिप्रेरणा ही दिली जाते, परंतु ती पारंपरिक पद्धतीनुसार दिली जात होती. सध्याच्या काळामध्ये डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये आधुनिक पद्धतीनुसार म्हणजेच केवळ आर्थिक स्वरूपाची प्रेरणा न देता आर्थिकेतर स्वरूपाने देखील प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर 7 नंबरचा फरक आहे नियंत्रण. पारंपरिक मानवी संसाधनामध्ये कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवताना हे प्रामुख्याने नकारात्मक पद्धतीने ठेवले जात होते. पण डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनावर नियंत्रण हे सकारात्मक पद्धतीने ठेवले जाते. त्यानंतर 8 नंबरचा फरक आहे कालावधी. पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये अल्प काळाचा विचार केला जातो, परंतु डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये अल्प काळाबरोबरच मध्यम व दीर्घ कालावधीचा विचार करून मगच सगळ्या गोष्टींचे नियोजन केले जाते. त्यानंतर 9 नंबरचा फरक आहे कामाची गुणवत्ता. पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये गुणवत्तेचा फारसा विचार नव्हता, परंतु डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचारी हा घटक महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर त्याच्या कामाची गुणवत्ता हा देखील घटक महत्त्वाचा आहे. त्यानंतर 10 नंबरचा म्हणजे अंतिम मुद्दा आहे कर्मचारी टिकवणे. पारंपरिक मानव संसाधनामध्ये कर्मचारी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात नव्हते, परंतु डावपेचात्मक मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये कर्मचारी टिकवण्यासाठी देखील विशेष प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते केले जातात. म्हणजेच आपण या मुद्द्याच्या आधारे पारंपरिक मानवी संसाधन व्यवस्थापन व डावपेचात्मक मानवी संसाधन व्यवस्थापन हे लक्षात घेतलेले आहे. यानंतरच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत मानव संसाधन नियोजन. धन्यवाद.